समर्थ. त्यांना गुण आला, त्यांना गुण आला, तिसऱ्याला गुण आला, चौथ्याला गुण आला. ह्या सेवा ती करतात का, ती सेवा ती करतात का, किती सेवा त्या करत असतील, तुम्ही कुणाला किती सेवा दिल्या. खूप खूप प्रश्न केंद्रात. तुम्हाला मी माझ्या ताई दादांनो प्रत्येक वेळी सांगत आलेले आहे की सेवा या सगळ्यांना सारखाच देत असतो. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असले तरी स्वामी मार्गातील सेवा या कुठे कमी सारख्याच असतात. काहीही प्रश्न असतो, फक्त कसं असतंय त्या सेवा कुणाला जास्त काळ पितरांचा त्रास असतो, हाताची बोटं सारखी नाही, तसं प्रत्येकाचे दोष किंवा गुण दोष सारखे नाही, त्रास सारखा नसतो. पण जाऊ द्या, तो विषय महत्वाचा नाही. विषय आहे प्रचितीचा. तर बघा, तुम्हालाही प्रचिती खूप येणार आहे. पुढे तुम्ही ऐकाल तर तुम्हाला निश्चितच पटेल की तुम्ही काय आहात आणि तुम्ही कोणती सेवा करता. ह्याला त्याला तिसऱ्याला चौथ्याला गुणापेक्षा तुम्हीच ह्या सेवा करा आणि तुमची प्रचिती बघा. रोज तुम्ही सारामृतचे 1 ते 21 अध्याय पठण करा. सारामृतचे 11 वेळा पारायण करा. ह्याला पारायणच म्हणतात, 11 वेळा म्हणतो मी. इथून 20 मिनिटात फास्ट पाठांतर असेल तर 20 मिनिटात 11 वेळा म्हणून जातो. चालता फिरता कामात तारक मंत्र तुम्ही करू शकता. झाले तुमचं तिथं पारायण. देवघरात बसूनही नाही. चपाती लेडीज महिला असेल, तुम्ही सकाळी पटपट टिफिन करत असाल, त्या टिफिन करत तारक मंत्राचे पठण करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमच्या कामाला जात असाल, तारक मंत्र म्हणण्यात काय हरकत नाहीये. मनातल्या मनात म्हणू शकताय, ते कामही करू शकताय. काम चुकणार नाही. स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र म्हणताय, दुसरं काही मनात म्हणत नाही. त्यानंतर 21 अध्यायाचे पठण तुम्ही 4 चौघात वाईट वंगाळ ऐकण्यापेक्षा, ह्याची त्याची वंगल टवाळकी करण्यापेक्षा सरळ आपला मोबाईल उघडायचा, मोबाईलमध्ये ऍप घ्यायचं सारामृतचे आणि ते 1 ते 21 अध्याय पठण करायला मेजून 35 मिनिटं लागतात. मोबाईलवर तुम्ही टायमर लावून बघायचं, मग तुम्हाला निश्चित पटेल 30 ते 35 मिनिटात होऊन जातं. तर ते ऍप घ्या. त्याचं उन्हा धुणं काढण्यापेक्षा आणि वाईटात आपण भागीदार होण्यापेक्षा चांगलं काहीतरी घडूया. 21 अध्यायचं तिथं तुमचं पारायण. असं रोज किती पारायण होती. पण कुठेही कितीही काम करत असलं तर आपल्याला 1 तास सुट्टी मिळते. जेवणाला आपण 1 तास लागत नाहीये. मग आपण त्याचं काढत असतो. कुणाचं प्रायव्हेट काढायची गरज नाही. पण आपल्या स्वभावातच असते बघा की अमुक्या व्यक्तीने असं केलं, नोकरीमध्ये असलं किंवा अदरवाईज घरी असलं तर हिचं शेजारणीचं काढ, जावचं काढ, अमुकचं काढ, तमकचं काढ. ह्या गोष्टी परमपूज्य गुरु माऊली सतत म्हणतात की तुम्ही जर वाईट चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका. मग त्या मार्गाला न जाता आपण आपल्या हातात मोबाईल कायम असतं, त्यात हे देवांचे ऍप घ्या आणि ते पारायण करू शकता. अदरवाईज तुमचं तारक मंत्र पाठ नसेल तर तुम्ही 8 दिवसात जर म्हणायला लागला बघून तर तुमचं ऑटोमॅटिक पाठ होते, तर तुमचं पाठांतर होतंय. आणि ह्या सेवा प्रचंड आहेत बरं का. तुम्हाला मग कुठले तोडगे उपाय करायची गरज नाही, कारण रेग्युलर तुमच्या ह्या सेवा होणार आहेत की त्याची गणती अगणितच आहे. तर अशा आहे, तुम्ही ह्या सेवा करत राहाल, मिळेल त्या वेळेत करत राहाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मार्गात लागलं की आपण कोणाची वाईट चिंतत नाही, वाईट करत नाही, वाईट बोलत नाही. ह्या गोष्टी जशा आपल्या टळल्या जातात तर स्वामी महाराजांचा हात आपल्या डोक्यावर असतो, पाठीवर असतो आणि येणारी सेवेची प्रचिती निश्चितच असते. त्यामुळे सेवा कशी करायची, कशा स्वरूपात करायची हे कुणी सांगण्यापेक्षा आपण आपलंच टाइम टेबल केलं पाहिजे आणि आपणच काढलं पाहिजे. आपण जर कामात असेल तर तारक मंत्र मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकतो. एकाग्रता कामात असली तरी मन आपलं स्थिर असतं आणि स्वामींचं नामस्मरण करत असलं तर पुढं मी सांगते चूक ही होणारच नाहीये. कारण महाराजांचं जे तारक मंत्र म्हणतो अशक्य शक्य करतात स्वामी. जिथे तुमच्या कामात चूक होईल ती सहीच होईल. कारण इतकं स्वामी प्रचिती देतात हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुमची कधी बढती होईल, घरातल्या सुद्धा गोष्टीत कधी प्रगती कळणार नाही. आणि ह्याला गुण कोणत्याही सेवेने उद्या, पण ह्या सेवेने मात्र तुम्हाला 100% गुण येणार, इतका गुण येणार हे खात्री देऊन सांगते. कारण ही खूप मोठी सेवा आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघा आणि मला निश्चितच सांगा. खूप सेवा आहेत, खूप प्रचिती असते. जेवढं आपण करू तेवढं कमीच असतं. कशी करणं ह्याला महत्व नाही. तुम्ही सेवा करता हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सेवेने संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होणार आहे. संरक्षण कवच कुटुंबावर तयार होणार आहे. त्यामुळे नुसता आपलाच नाही तर आपल्या कुटुंबाचा याचा फायदा आहे. तर सेवेने भरपूर फायद्यासाठी सेवा नसते हे मलाही माहिती आहे, पण आपल्या कुटुंबासाठी आपण धडपडत असतो. कारण आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं, आपल्या कुटुंबावर कोणतीही हानी होऊ नये, आपल्या कुटुंबावर कोणताही दुःखाचा डोंगर पसरू नये किंवा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दुःखही कसलं भेटू नये हीच धडपड प्रत्येकाची असते. जशी माझी आहे, मला माहित आहे, माझंही कुटुंब आहे, तसं तुमचंही आहे. प्रत्येकाची धडपड हीच असते. तर आपल्या या सेवेमुळे आपल्या संपूर्ण कुटुंबावर खूपच आनंदाची सावली मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचा हात प्रत्येकाच्या पाठीशी लाभणार आहे. म्हणून तर आपण सेवा करत राहतो. तसे महाराज आपल्याकडून सेवा भरपूर करून घेतात. सुरुवात मी सांगितली अशी कराल तर तुम्हाला कसा वेळ मिळतो हेही बघा आणि तो वेळ स्वामी महाराज काढतात.
इतकं प्रचिती आहे. सांगण्याचा हेतू काय आहे, स्वामी आपल्या पाठीशी सदैव असतात. त्यामुळे कुणाला किती गुण आला याच्यापेक्षा आपल्याला कसा येईल ह्याकडे फक्त लक्ष दिलं पाहिजे. कर्मात, सेवेत आणि मिळेल त्या लोकात जर आपण आध्यात्मिक मध्ये सातत्य ठेवत राहिलो तर मिळणारी प्रचिती इतकी असते की बोलायचं काम नाही. म्हणूनच कर्मात, युद्धात, प्रेमात, मिळेल त्या लोकात एक आध्यात्मिकचं सातत्य बाळगून ठेवायचं असतं. स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात हे विसरू नका. आणि जेवढी होता होईल तेवढी सेवा करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. एक छोटीशी स्वामी समर्थाशी कमेंट करा. कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा, तुमचे काही शंका असेल तेही विचारत जावा. त्याचे निश्चितच निवारण केले जाईल. आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळाले जातील. झालेली सेवा, सांगितलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा दिवस आनंदमय, सुखमय आणि स्वामी सेवेचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते.